बोर्ड दिसतोय का बघा सगळ्यांना. चला, काय डाऊट असेल? लास्ट क्लास डाऊट्स? एनी लास्ट क्लास डाऊट्स? एनीवन? काय लास्ट क्लास डाऊट्स आहेत का? दिस इज अ डेंजरस टेरिटरी. लास्ट क्लास डाऊट्स आहेत का? काहीच नाही. काहीच नाही का? सर कसं पाठ करायचं लक्षात राहत नाही, की सर अभ्यास होत नाही, अभ्यासच नाही केला? एनिथिंग? नो डाऊट? ठीक, लेट्स स्टार्ट our lecture with first what we left yesterday, where we left yesterday. This will be starting from today. National education policy will end this, and today itself आपण हा फर्स्ट टॉपिक जो आहे, फर्स्ट पॉईंट जो आहे तो संपूया. म्हणजे फर्स्ट पॉईंट किती लेक्चर्समध्ये झाला? 3 लेक्चर्समध्ये. सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंटमध्ये ऑलरेडी एक यूट्यूबवर घेतलेला आहे मी. थर्ड पॉईंटमध्ये एकच लेक्चरची गरज पडेल. एक लेक्चरमध्ये आपण सगळं काही कव्हर करूया, थोडं लंब लेक्चर घेऊ. चलो, सो लेट्स स्टार्ट. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अप्रूव्ड अंडर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. प्राईम मिनिस्टर विचारता आहेत. चला, एक प्रश्नाचं उत्तर द्या मला. किती लोक आहेत? हां, तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यावं असं अपेक्षित आहे. क्लास सुरू झाला आहे. क्लास सुरू झाला आहे याच्यामुळे बोललो, कारण की तुमचं लक्ष सुरुवातीला असतं, नंतर उत्तर देत नाही. प्रश्न नाही आहे, फक्त मॅच आहे. ठीक आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्राईम मिनिस्टर सांगा पटपट पटपट लवकर. प्राईम मिनिस्टर, अंडर द प्राईम मिनिस्टरशिप ऑफ. हां, ओके. ओके, नेक्स्ट. व्हेरी गुड. थर्ड 2020 मध्ये कोण होतं प्राईम मिनिस्टर? नरेंद्रजी मोदी. बरं, आणि मेजर डिसिजन सांगा. मेजर डिसिजन, मेजर रेकमेंडेशन. मेजर रेकमेंडेशन काय आहे? एक 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 सांगायचं. एक एक एक. मेजर रेकमेंडेशन सांगा प्लीज. फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी. हा, ही फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी. त्यांचं रेकमेंडेशन सांगा काय. सचिन, विवेक, स्वप्निल, दयानंद, स्वप्नाली, दयानंद, सांगा मेजर रेकमेंडेशंस. पटपट पटपट एक एक सांगत चला यार, टाइम नाही आपल्याकडे. हाँ जी, बताओ. वन मेजर रेकमेंडेशन, फास्ट. चला, अभ्यासाला सुरू करूया. म्हणजे मी अभ्यास करतो इथे असं वाटतंय मला. आय एम स्टडिंग फॉर माय एक्झाम, है ना. नका देऊ उत्तर. पैसे मला मिळालेत, स्वप्न तुमचं भंग होणार. ॲटलिस्ट पाहिलं असेल तर. स्वप्न पाहणारा ॲटलिस्ट एवढं तर वाचतो की एवढी मोठी पॉलिसी शिकवली सरांनी. पॉलिसी 1, पॉलिसी 2. ॲटलिस्ट एक गोष्ट आठवली असती, एक गोष्ट. सर याच्यात केंद्रीय विद्यालय आले, सर याच्यात ऑपरेशन ब्लॅकबोर्ड आलं. दॅट्स व्हेरी सॅड अबाउट यू. लाईक पीपल, इफ यू आर नॉट स्टडिंग, यू गाईज, इतके स्टुडंट्स असून जर एकही स्टुडंट उत्तर देत नाही आहे, तो आयदर यू आर नॉट सिरियस
और तुम्ही डिसाईड करून ठेवलं आहे की मला फक्त ॲडमिशन घ्यायचं आहे, मला फक्त फॉर्म भरायचा आहे, तिथे जाऊन 100 क्वेश्चन 100 गोळे करून यायचं आहे. चला, दॅट्स इट. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कुणी आणली? प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी आणली. जुलै 2020, तारीख लक्षात ठेवा, महिना लक्षात ठेवा, सॉरी. इट इज फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी सिन्स 21st सेंचुरी. ठीक आहे, पहिली आहे 21st सेंचुरीमध्ये, ही पहिली आहे. मग याच्या अगोदरची 1986 मध्ये आली होती. बेस्ड ऑन ग्रास रूट कन्सल्टेशन प्रोसेस इन्क्लुडिंग TSR सुब्रमण्य कमिटी. आता सगळ्यात पहिले काय झालं, TSR सुब्रमण्यन कमिटी एस्टॅब्लिश केली. सुब्रमण्यन कमिटीनी 2019 मध्ये एस्टॅब्लिश केली, 2016 मध्ये. छान कमिटी होती, त्याने व्यवस्थित रेकमेंडेशन्स दिले, बट काही इश्यूज असल्यामुळे. कोणी उत्तर देत आहे का? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड सचिन. ॲटलीस्ट समवन इज ट्राईंग. गुड. So grassroots consultative process, TSR Subramaniam, first committee was there of TSR Subramaniam. What TSR Subramaniam did, he worked for few days. He worked for few days, a few years per se. So after few years, he just said that he cannot work more, or government themselves replaced that committee and established another committee, that is Kasturi Ranjan Committee. Kasturi Ranjan Committee. One more, this Kasturi Rangan Committee you have to memorize in the following manner. See, if someone is asking you the first committee for 2020 policy was which of the following, and they'll give you 4 names. Which of the following was the first committee? And what you will be thinking in your mind, which of the following is the committee established for 2020? So it is asking you first committee. The first committee was TSR Subramanian Committee, and the second committee was of Kasturi Rangan Committee. Now this Kasturi Rangan Committee is related to many other things also. Okay, this person is very eminent. So it is for environment also, it is for economics also. So different committees are there. But for you, this particular committee is very important. These 2 committees are very essential. So what are the major reforms suggested by this policy? So most of them we have already seen. आधीच अगोदर आपण बघितलेलं आहे यातले काही. पहिला आहे न्यू स्ट्रक्चर सांगितलं त्यांनी 5-3-3-4. 5-3-3-4 काय आहे? हे पर्टिक्युलर वर्ष आहेत, 5 वर्ष, 3 वर्ष, 3 वर्ष आणि 4 वर्ष. आता पहिले 5 वर्ष इन द सेन्स तो 3 वर्षाचा आहे. विद्यार्थी 3 वर्षाचा असताना बालवाडीत टाकतो आपण लेकरांना. तो 3, 4, 5, 6, 7 7 वर्षाचा होईस्तोर, म्हणजे 7 वर्षाचा म्हणजे दुसरीत जाईस्तोर. मग 3 आहे, मग म्हणजे तिसरी, चौथी, पाचवी, 8, 9, 10 10 वर्षाचा होईस्तोर दुसरी. 11, 12, 13 तर 6वी, 7वी, 8वी एलिमेंटरी एज्युकेशन संपलं. मग परत 3, 9वी, 10वी, मग परत हे लास्टवालं 5-3-3 आणि मग 4. ठीक आहे, ह्या प्रकारे ही पॉलिसी राहणार आहे. सो हे स्ट्रक्चर कसं बनवलं अगोदर, आतापर्यंत स्ट्रक्चर कसं होतं? पहिले तर 3 ते 5. ठीक आहे, 3 ते 5 म्हणजे काय? वय 3 ते वय 5. तर ह्या वर्षामध्ये काय करायचे? ह्या वर्षामध्ये अंगणवाडी वगैरे वगैरे तुम्हाला द्यायचे. मेजर फोकस तुमच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटवर नव्हता. स्टुडंट्स देर वॉज नेवर अ फोकस ऑन द डेव्हलपमेंट ऑफ युअर ब्रेन, क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल एबिलिटी अँड नथिंग. Okay, so they were just bringing children and teaching them many basic skills which will be taught in first standard already. So this age, for this particular age, there is need for something to be taught, a substantial, in which will take the student to the another level. So for that purpose, what government did, government brought this 3 years particularly, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षाचा मुलगा असताना. This was never in education system. Okay, so no policy talked about this. So wherever you will see 6 to 14. है ना, 6 ते 14 वर्ष, 6 ते 14 वर्ष. बट दिस पॉलिसी पर्टिक्युलरली ब्रॉट दिस 2 years, वी कॅन से 3 years, वय 3, वय 4, वय 5, 3 years into national curriculum. So now it gave NCERT also, it told NCERT, now what you have to do, as you are making a national framework, curriculum framework, which you have studied previously. So whatever national curricular framework which you are making, you have to make that curriculum framework from age 3 itself. So they added these 3 years in NCERT's functioning. Okay, so you have to make national curricular framework from age 3 itself. Okay, I hope तुम्हाला समजता आहे. मी मराठीमध्ये परत एकदा सांगतो. 3री पासून
5वीपर्यंत सॉरी वयवर्ष 3 पासून तर वयवर्ष 5 पर्यंत ज्यात आपण बालवाडीत टाकतो, 6 पासून आपण पहिलीत टाकतो. गव्हर्नमेंट फोकस करायचं, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज मेजरली फोकस्ड होत्या एज्युकेशन रिलेटेड वयवर्ष 6 पासून म्हणजे पहिलीपासून. बालवाडी त्याच्यात कधीच इन्क्लुडेड नव्हतं. आता गव्हर्नमेंटने NEP 2020 काय सांगितलं की आता तुम्ही बालवाडीलाही इन्क्लूड करा. वयवर्ष 3 पासून तुम्ही जे काही एज्युकेशनल फ्रेमवर्क बनवतायत पुढे ते तुम्ही वयवर्ष 3 पासून सुरू करा, म्हणजे बालवाडी ही त्यात इन्क्लूड झालेली आहे. सो व्यवस्थित जर लक्ष देऊन ऐकलं असेल तर ऑलमोस्ट तुम्हाला बऱ्यापैकी मी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्यांनी काय केलं मग हे 5 वर्ष म्हणजे ते तुम्हाला मी सुरुवातीला समजावून सांगितलं. तर अगोदर काय स्कीम होती, या अगोदर कोणती स्कीम होती? 10+2 स्कीम होती. 10वीपर्यंत शिका आणि मग 11वी 12वी 10+2 होती. पण आता काय केली त्यांनी? 5-3-3-4. तुम्हाला 5-3-3-4चा अर्थही विचारू शकते. दॅट इज नॉट दॅट डिफिकल्ट. 5-3-3-4चं ते काय विचारू शकतो तुम्हाला? हे बघा, 5-3 5-3-3-4 in national education policy is related to which one of the following? उत्तर सगळ्यांना द्यायचं आहे. ॲटलिस्ट सचिन तुमच्याकडनं अपेक्षित आहे. स्वप्नाली, तुमचं नाव चुकल्यावर तुम्ही पटकन रिप्लाय केला. उत्तर येत नसताना मला येत नाही असं उत्तर द्यायला लाजायचं नाही. पटकन मेसेज करायचा. बिझी असाल तर काही हरकत नाही. बाकी सगळे, दयानंद सगळ्यात पहिली एंट्री झाली तुमची लेक्चरमध्ये. पहिली एंट्री झाली, आन्सर द्यायला पहिले अपेक्षित आहे. मला अपेक्षा काय माहिती आहे तुमच्याकडून पटपट उत्तर, म्हणजे एक कॉम्पिटिशन, तुमची एकमेकांसोबत कॉम्पिटिशन आहे. ओके, तसं वागा. ओके, चल. त्यामुळे मी लेक्चर शेअर नका करू, नोट शेअर नका करू. हे का सांगतो? कारण की बघा, ऑब्व्हियसली ॲडमिशनचं तर नुकसान आहेच, बट तुमच्या कॉम्पिटिशनमध्येही इन्क्रीज आहे. ओके, सो लक्ष द्या. आता कुणी सांगितलं, प्रश्न विचारलेला 5-3-3-4 ही जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे, याच्यापैकी खालील कोणता अर्थ आहे? A, B, C, D. क्लास 1st to 5th, class 6 to 9, class 10 to 12, and graduation, 4-year graduation. मग वय 3 ते 5, 3 ते 7 सॉरी, वय मग काय आहे? वय 8 ते 10, वय एक्सेट्रा एक्सेट्रा. तुम्हाला माझी आयडिया कळालीच असेल. सो उत्तर ह्याच्यातलं काय राहील मला सांगा दोघांपैकी? दोनच ऑप्शन आहे, ए किंवा बी. हे लिहायला वेळ लागेल म्हणून लिहित नाही पुढे. NEP 2020 काहीतरी लिहित आहे. ठीक आहे, सांगा उत्तर काय राहील? विच विल बी द आन्सर, ए और बी? 5-3-3-4 in National Education Policy 2020 is related to which one of the following? A आणि B. ऑप्शन देतो तुम्हाला. एक मिनिट, सी एक छान प्रश्न पण सुचला मला, आत्ता बनवू शकतो आपण. एज 3 to 7 and class 1 to 5, age 8 to 10 and class 3 to 5. Option D. Age 3 to 8, age 3 to 7,
क्लास ECC टू क्लास 2 ऑप्शन्स आहेत 1 and 3, 2 and 4, 2 and 3, 1 and 4. आता द्या उत्तर. आता आहे मजा. डिफिकल्ट झाला प्रश्न थोडासा. हां जी, मी थोडं साईडला थांबतो, वाचता येईल. एक्सप्लेन करू का सांगा मला. हे 8 सांगा. सी 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 2 3. व्हेरी गुड दयानंद, एक्सलंट. बी 100% बरोबर आहे. आधी सी आणि मग बी का. हां विशाल सी. ओके विशाल म्हणताय 2 आणि 3. स्वप्नाली काहीतरी सांगा. इन ऑप्शन बी. अरे बाबांनो, थोडासा क्वेश्चन फिरवला तर कन्फ्युजन होतंय का. स्वप्नाली काही उत्तर आहे का तुमच्याकडे. नाही येतं उत्तर. नाही येत नाही सर, कळालं नाही सर, म्हणायला लाजायचं नाही. when you will say I don't know, आयुष्यात पुढे जातो आपण. स्वप्नाली ना बेटा. दयानंद पाठवले मी आन्सर सी. अच्छा दिले का त्यांनी. ओके ओके हां जी. तो आन्सर सी इज रॉन्ग आन्सर. हे बघा, सॉरी, आन्सर सी इज करेक्ट. आन्सर सी इज रॉन्ग आन्सर. आन्सर बी इज करेक्ट आन्सर. आन्सर बी इज करेक्ट आन्सर. 2 and 4. आपण पहिल्या वर्गात टाकतो वयवर्ष 6 झाल्यावर वयवर्ष 3 नाही. ओके, इथेच हा ऑप्शन कटला. सी ऑप्शन कटला म्हणजे 3 वाला ऑप्शन कटला, तर हे आन्सर कट होऊन जातं, हे आन्सर कट होऊन जातं. दोनच ऑप्शन उरतात. 4 तर डेफिनेटली बरोबर आहे. क्वेश्चन कसा सोडवायचा याच्यावर लक्ष द्या, मी काय सांगतोय. 4 इज डेफिनेटली राईट. नाव द क्वेश्चन इज अबाउट 2 or 1. मग 2 काय म्हणतोय, वयवर्ष 3 ते 8, वयवर्ष 9 ते 11. ओके. आणि 1 काय म्हणतोय, क्लास 1 to 5. आता बघा, इथे एज दिलंय, इथे क्लास दिलाय, म्हणजे बघा 2 आणि 4. माझं चुकलं, काहीतरी चुकलंय. हां, ECC दिलंय इथे मी, अर्ली चाइल्डहुड केअर दिलंय. थोडंसं फ्लिप झालंय, बट आन्सर इज 2 and 4. ठीक आहे, बी इज युअर राईट आन्सर. ECC म्हणजे काय, अर्ली चाइल्डहुड केअर, कालच शिकवलं. सो अर्ली क्लास एज 3 to 7 ECC आहे. फ्लिप नाही झालं. क्लास एज 3 to 7 काय आहे, ECC आहे. आणि सेम इथेच दिले बघा, वयवर्ष 3 ते 8, वयवर्ष 9 ते 11. सेम थिंग इज रिपीटेड हिअर. वयवर्ष 3 ते 8, वयवर्ष 3 ते 11 वगैरे 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 इज रिपीटेड हिअर. घाईघाईत प्रश्न बनवला म्हणून असं झालं, बट इट्स ऑल राईट. यू गाईज गॉट इन्वॉल्व्ड. आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. तर अशी ही पॉलिसी आहे, हे लक्षात ठेवा. जे काही आज आपण वाचलं, डेफिनेटली एक प्रश्न तर त्यावर येणार आहे. हा प्रश्न सोडवला, यातून काहीतरी एक प्रश्न येणार आहे, लक्षात ठेवा. आणि मी 100% गॅरंटी देतो की तुम्ही जेवढे लाईव्ह आहात आणि लेक्चर बघतात, तेवढेच लोक त्याच्यावर उत्तर देऊ शकतात. जे रेकॉर्डेड बघतायत, पॉसिबिलिटी कमी आहे की त्यांनी क्वेश्चन आल्याच्या नंतर त्यांनी त्यावरती वेळ घालवला आहे, त्यांनी पटकन पुढं केलं. का,
कारण की जे रेकॉर्डेड बघतात, तुम्ही जे रेकॉर्डेड बॅचेस लावतात त्यामध्ये स्वतःशी शर्यत लागलेली असते. काय की आज मला दिवसातून 4 लेक्चर करायचे, कळो अथवा ना कळो, टार्गेट मीटिंग. ठीक आहे, आपण दुसऱ्याच्या खाली जेव्हा जॉबला जातो है ना, एक कुणी ऑफिसर आहे त्याखाली तुम्ही काम करतायत, त्यावेळेस तुम्ही तसं काही केलं तर चालेल, समाजासाठी नसेल ते काम तर त्यावेळेस तसं काही केलं तर चालेल. बट तुम्ही स्वतःसाठी काहीतरी काम करताय तर ॲटलिस्ट त्यासाठी मेहनत घ्यायला शिका. ओके, सो लेट्स सी नेक्स्ट. सो 533 आणलं आणि 10+3 बंद, 10+2 बंद केलं. फाउंडेशन स्टेज 5 years 3 years म्हणजे 5 वर्ष 3 वर्ष ऑफ प्री प्रायमरी. ह्या 5 वर्षांमधून हे जे 5 वर्ष आहेत त्यामधले 3 वर्ष प्री प्रायमरी आणि क्लास 1 आणि 2 म्हणजे पहिली आणि दुसरी. फोकसिंग ऑन प्ले बेस्ड मल्टी लेवल लर्निंग. प्रिपरेटरी स्टेज 3 years क्लास 3 ते 5 विथ डिस्कवरी ओरिएंटेड लर्निंग. मिडल स्टेज 3 years क्लास 6 to 8 with experimental learning. Secondary stage 4 years क्लास 9 to 12. बरंच काही क्लासेसमध्ये एजमध्ये आपलं क्वेश्चन घेताना थोडंसं इकडे तिकडे झालं आहे, सो इथे व्यवस्थित वाचून घ्या, आता तुम्हाला कळायला पाहिजे. ओके, आता चुकायलाच नाही पाहिजे प्रश्न. परत एकदा वाचा, एक काम करा, 1 मिनटं घ्या आणि परत एकदा वाचा. हे जे कोणी आहे 1 मिनटं नाही 10 सेकंद घ्या, वाचा पटपट. काय ब्लर झाली स्क्रीन. आता पण ब्लर आहे का? आता ठीक आहे दयानंद? गुड, वाचलं असेल तुम्ही तर बेटर आहे तुमच्यासाठीच. This structure brings pre-primary age 3 to 5 formally into education fold. मी आधी सांगितलं तशाप्रमाणे आता अंगणवाडी वगैरे तसं काही नाही, अभ्यास राहील तिथे. आणि कशा प्रकारचा राहील? फाउंडेशन लिटरसी टाईप राहील. म्हणजे तुम्हाला प्ले बेस लर्निंग म्हणजे खेळात तुम्हाला अभ्यास शिकवणार ते. ठीक आहे, सो फॉर्मली इंटू एज्युकेशनल फोल्ड. रेकग्नाइज द इम्पॉर्टन्स ऑफ अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन ECC. मग इट ऑल्सो हॅज नो हार्ड सेपरेशन बिटवीन स्ट्रीम्स. अच्छा, हे थोडंसं बरं त्याचंच वरच्याचंच हे आहे. हे बघा, इट ऑल्सो हॅज नो हार्ड सेपरेशन बिटवीन स्ट्रीम्स. हे 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे की 11वीमध्ये तुम्हाला जाऊन आर्ट्स सायन्स वगैरे वगैरे घ्यावं लागायचं. आता तुम्ही जे आवडेल ते सब्जेक्ट्स तुम्ही घेऊन पास होऊ शकतात. युनिव्हर्सलायझेशन, आता त्याचेच फीचर्स आहेत बरं का खाली NEPचे 2020. युनिव्हर्सलायझेशन ऑफ ECC टू सेकंडरी. म्हणजे अगोदर प्रायमरी होतं, आता सेकंडरीमध्ये पण आणलं. त्यांनी सांगितलं सेट्स ॲम्बिशियस टार्गेट काय टू अचीव 100% ग्रॉस एनरोलमेंट रेशो. ज्या मुलांचं एनरोलमेंट होतं आहे त्यापैकी 100% अचीव करायचं आहे 12वी पर्यंत. आता कधी? वर्ष 2030 पर्यंत. म्हणजे 2030 पर्यंत काय अचीव करायचं आहे? 12वी पर्यंत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रायमरी एज्युकेशनमध्ये 100% एनरोलमेंट आहे, म्हणजे 100% मुलं जितके जन्म घेत आहेत, जितके वयवर्ष 3 कंप्लीट करत आहेत, ते सगळेचे सगळे शाळांमध्ये ॲडमिशन त्यांनी घेतलेलं आहे. पण आता ते आपलं अप्पर प्रायमरी वगैरेमध्ये फेल होतं आहे. बट ह्यांनी नवीन टार्गेट ठेवलं 12वीपर्यंत डायरेक्ट 100% करायचं आहे. ॲम्बिशियस म्हणतात त्याला. ठीक आहे, बट टार्गेट आहे, छान गोष्ट आहे. युनिव्हर्सल स्कूल एज्युकेशन फॉर 3 to 18. अगोदर काय होतं? म्हणजे यांनी काय केलं इथे 6 to 14 आतापर्यंत बोललं जायचं.
6 ते वयवर्ष 14, म्हणजे याच्यात त्यांनी प्लस 4 वर्ष केले, याच्यात त्यांनी प्लस 3 वर्ष केले. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. जे मी फॉर्म्युला वगैरे असं काढतोय हे लक्षात ठेवण्यासाठी काढतोय, तर व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे काय, 3 ते 18 वर्षांपर्यंत फुल लिटरसी, फुल एज्युकेशन, फुल ॲडमिशन, फुल एनरोलमेंट यांनी सुरू केलेलं आहे. इट एक्सटेंड्स RTE, म्हणजे बघा RTE 6 ते 14 म्हणतो, तर RTEचा हे त्यांनी एक्सटेंड केला आहे, अगोदर 3 आणि नंतर 4 वर्ष वाढवून 6 ते 14 मध्ये. बट RTE ॲक्ट जो आहे, कायदा जो आहे, कायद्यामध्ये बदल केला आहे का अजून नाही. मी तुम्हाला कालच फरक समजावून सांगितला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पॉलिसी अँड लॉ. पॉलिसीने रिकमेंडेशन दिले आहे, अजून कायद्यामध्ये आलेलं नाही. दीज आर जस्ट रिकमेंडेशन्स. इट ऑल्सो टार्गेट 100% यूथ अँड अडल्ट लिटरसी. 100% यूथ आणि अडल्ट म्हणजे त्यांना पूर्ण सगळ्यांनाच एज्युकेटेड करायचं असं ते बोलत आहे. फॉर हायर एज्युकेशन टार्गेट इज 50% ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ बाय 2035. आता मला हे कळालं नाही, जर तुम्हाला 12वीपर्यंत तुम्ही फुल करताय, 12वी नंतर काय म्हणतात ते, 12वी नंतर हायर एज्युकेशन जे आहे त्यासाठी 50% आहे का, त्यांनाही 100% करायचं टार्गेट ठेवा. बट इट इज गुड, ॲटलिस्ट वी आर टार्गेटिंग समथिंग. 40-45% आता म्हणजे आता सध्या हायर एज्युकेशनमध्ये आय थिंक 27% GER आहे, ग्रॉस एनरोलमेंट रेशो. 50% करायचं आहे बाय 2035. So they can ask you which of the following are targets of NEP 2020. First they'll say हे वर्ष वाढवायचं आहे by from age 3 to 18. It extended the area of RT from 3 to 18 to be achieved by year 2035. चूक, by 2030. 100% adult and this childhood literacy आहे का, 100% youth and adult literacy, तर बाय इयर 2040. बरोबर आहे का, नाही चूक, बाय इयर 2035. वर्ष सगळे लक्षात ठेवा. फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी मिशन, FLN म्हणतात त्याला. ऑल चिल्ड्रन शुड अचीव फाउंडेशन रीडिंग अँड अरिथमॅटिक स्किल्स बाय ग्रेड 3. म्हणजे फाउंडेशनल रीडिंग म्हणजे काय, आ इ ई वगैरे वगैरे वाचून त्या व्यक्तीला जोड अक्षरे वगैरे वाचता यायला पाहिजे, एक नॉर्मल रीडिंग करता यायला पाहिजे. त्याला काय म्हणतात, लिटरसीच्या डेफिनेशनमध्ये लिहिलं, नॉर्मल वाचता येत असेल, फाउंडेशन लर्निंग असेल तर तो लिटरेट आहे. मग त्यानंतर काय म्हणताय, चाइल्ड शुड अचीव फाउंडेशन रीडिंग आणि अरिथमॅटिक स्किल्स, बेसिक मॅथ 3+2 5, 11-11 22 वगैरे वगैरे असं त्याला मॅथ्स आलं पाहिजे. तर एवढं त्यांचं एक बाय क्लास 3 हे टार्गेट आहे. द पॉलिसी लेड टू लॉन्च ऑफ निपुण भारत. निपुण भारत नंतर दिलं आहे म्हणून इथे एक्सप्लेन केलेलं नाही आहे मी. तर निपुण भारतमध्ये ह्या ही पॉलिसी जी आहे निपुण भारत, ती फाउंडेशनल लिटरसीसाठी आहे. ठीक आहे, सो निपुण भारत त्यासाठी आहे. तर ते काय, ह्या पॉलिसीनी म्हणजे ह्या वरचा पॉईंट अचीव करण्यासाठी वी हॅव एस्टॅब्लिश्ड ऑर come up with this scheme. It sets 2026-2027 as a goal year to have universal foundation FLN, foundation literacy and numerical ability वगैरे असं आहे ते. Skills till grade 3. Curriculum and pedagogy, कसं शिकवायचं आहे. तर देर विल बी पेडागॉजी म्हणजे शिकवण्याची पद्धत बरं का. मी काय म्हटलं तुम्हाला, खेळून प्ले बाय रन. ग्रेड 3 म्हणजे वर्ग 3. प्ले अँड लर्न म्हणजे खेळता खेळता शिकणे. तर याला काय म्हणतात, ही एक पेडागॉजी आहे शिकवण्याची. फॉर एक्झाम्पल माझी पेडागॉजी असू शकते की मी तुम्हाला शिकवतोय आणि MCQs देतोय, मी तुम्हाला शिकवतोय आणि क्वेश्चन विचारतोय, मी तुम्हाला शिकवतोय आणि वाचायला वेळ देतोय. ती माझी एक वेगळी पेडागॉजी आहे. त्या पेडागॉजीनी मला एक्सपिरियन्स आहे, अवघडून अवघड गोष्टी पाठ होतात. ठीक आहे, so this is it. So this is called as pedagogy. So there will be a new national curriculum framework. कोण बनवतं नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, पटकन उत्तर द्या, चॅट सेक्शन ओपन पाहिजे. न्यू नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क कोण बनवतं. 2-3 दिवसांपासून इन्स्टिट्यूशन सुरू आहे, नाही चूक. हे सांगताय की एक न्यू नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क बनवा फॉर स्कूल एज्युकेशन अँड 1 more फॉर टीचर्स एज्युकेशन. आहे का कोणी NCERT म्हणणार. NCERT म्हणा, 2-3 दिवसांपासून हेच सुरू आहे. इन्स्टिट्यूशन्स नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क
2021 वगैरे वगैरे किती वेळा बोललो. सो देर विल बी, आणि आत्ता तर सांगितलं की नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क बनवायचं वय वर्ष 3 पासून मुलांसाठी. सो देर विल बी नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. 2 नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क राहतील असं NEP 2020ने सांगितलं आहे. 2 कोणते कोणते? एक राहील मुलांसाठी आणि एक दुसरा राहील टीचर्ससाठी. ठीक आहे. सो इट ऑल्सो पब्लिश होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड. प्रोग्रेस कार्ड टाकायचे, फक्त त्याच्यात तुमच्या अभ्यासाबद्दलच माहिती किंवा अभ्यासाबद्दलच गोष्टी नसायला पाहिजे, बाकी गोष्टी पण असायला पाहिजे की तुम्ही अर्थमॅटिकमध्ये काय करताय, बाकी तुमचं स्पोर्ट्समध्ये कसे आहात, बाकी तुमची कम्युनिकेशन स्किल्स कशी आहे, एखादी वोकेशनल असेल तर वोकेशनल स्किल कशी आहे. त्यासाठी आपलं एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड बनवायचे. रिपोर्ट कार्ड असतं, त्याला प्रोग्रेस कार्ड म्हटलं इथे. तर तुम्हाला येईल द कॉन्सेप्ट ऑफ होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड हॅज बीन सजेस्टेड बाय विच ऑफ द फॉलोइंग. मग ते देतील तुम्हाला कस्तुरीरंजन कमिटी, मग ते देतील तुम्हाला कस्तुरीरंजन कमिटी देतील, मग ते तुम्हाला म्हणतील की NEP 2020, मग ते तुम्हाला काहीतरी देतील होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड आहे, म्हणजे तुम्हाला वाटलं इंग्लिश आहे म्हणजे हॅरटॉक कमिशन देतील, ठीक आहे, वुड्स डिस्पॅच देतील. तर तो कन्फ्यूज करायचा प्रयत्न करतील. तो होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड कोणी सांगितलं आहे तुम्हाला? तर NEP 2020ने सांगितलेलं आहे. बोर्ड एक्झाम्स कुड बी ऑफर्ड ट्वाइस अ इयर विथ ऑप्शन टू इम्प्रूव्ह. बोर्ड एक्झाम 10वी आणि 12वीमध्येच राहणार आणि त्या एक्झाम्स ज्या आहेत वर्षातून 2 वेळा होणार. मदर टंग लोकल लँग्वेज ॲज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ॲटलिस्ट टिल 5वी. 5वीपर्यंत मातृभाषेत शिकवायचं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठीत, गुजरातमध्ये गुजरातीत. प्रेफरेबल टिल ग्रेड 8. हे प्रेफरेबल आहे, ठीक आहे, 8वीपर्यंत. तुम्हाला विचारलं की 8वीपर्यंत कोणी सांगितलं मदर टंग, तर तरी हेच आहे. 5वीपर्यंत कोणी सांगितलं तरी NEP 2020 आहे इन ऑल स्कूल्स. सो वोकेशनल एज्युकेशन टू स्टार्ट फ्रॉम ग्रेड 6. आधी 8वी होता, आता 6वीपासूनच तुम्हाला वोकेशनल एज्युकेशन आहे. हा प्रश्न येणार, ठीक आहे, हा प्रश्न येणार. एमिंग दॅट ॲटलिस्ट 50% ऑफ लर्नर हॅव एक्सपोजर टू वोकेशनल स्किल अँड बाय 2025. म्हणजे ह्या वर्षापर्यंत 2020 to 2025 पर्यंत त्यांनी टार्गेट काय ठेवलं स्वतःसाठी की 5 वर्षामध्ये स्टुडंटला अचीव केलं पाहिजे की ॲटलिस्ट एक स्किल त्याच्याकडे पाहिजे. 50% स्टुडंट्सला लर्नर शुड हॅव एक्सपोजर टू वोकेशनल स्किल. ॲटलिस्ट 50% स्टुडंट्सला ॲटलिस्ट एक स्किल असायला हवी, वोकेशनल स्किल, बरं का. कोडिंग अँड कम्प्युटेशन थिंकिंग अँड इंट्रोडक्शन ॲट मिड स्कूल लेवल. हे तर नॉर्मली जरी आलं तर तुम्ही उत्तरामध्ये लिहालच. मल्टीलिंग्वॅलिझम म्हणजे काय? 3 लँग्वेज फॉर्म्युला होता आधी, यांनीही 3 लँग्वेज फॉर्म्युलाच ठेवला. 3 लँग्वेज अगोदर कसा होता? इंग्लिश, हिंदी आणि तिसरी तुमची मातृभाषा, असा जनरली चालत आला आहे. किंवा मराठी, तुमची मराठी, त्याच्यानंतर इंग्लिश आणि एक थर्ड लँग्वेज. मे बी तुम्ही संस्कृत घ्यायचे, मग कुणी हिंदी घ्यायचं 8वी नंतर वगैरे, तुम्हाला आठवत असेल, जुने असाल तुम्ही तर. सो आता यांनी कसं सांगितलं? ह्यांनी सांगितलं की 3 लँग्वेज फॉर्म्युला विल बी कंटिन्यूड इन अ फ्लेक्झिबल मॅनर विथ ॲटलिस्ट 2 ऑफ द 3 लँग्वेजेस बीइंग नेटिव्ह इंडियन. 2 इंडियन लँग्वेज पाहिजे, ठीक आहे. टू इन्क्लूड हिंदी स्टेट्स टू इन्क्लूड साऊथ or other Indian language, non-Hindi state to include Hindi etc. along with English as an option. म्हणजे आपण हिंदी चूज करतो मेजरली, मराठी, हिंदी आणि इंग्लिश असं ठेवतोय आपण. तर 2 नेटिव्ह लँग्वेज ठेवायचे. आता मराठी, हिंदी ठेवलं आपण आणि एक इंग्लिश अशी ऑप्शनल एक्स्ट्रा ॲडिशनल लँग्वेज ठेवली. तर 3 लँग्वेज फॉर्म्युलाला थोडंसं त्यांनी फ्लेक्झिबल केलं. या अगोदर फ्लेक्झिबल नव्हतं. बरं, कळतंय का? एक काम करा, हे वाचा. जाऊ द्या 2 मिनटं, पण हे वाचा. इथपर्यंत वाचलं आपण ऑलरेडी, हे वाचा. आता हे वाचा. थांबा हा.
काहीतरी घोळ झाला, एक मिनिट. जाऊ द्या, वेळ जितका जातोय, पण क्लास केला म्हणजे सगळं पाठ झालं असं व्हायला पाहिजे. हां, वाचलं? एव्हरीवन हॅव यू रेड इट? से जस्ट वाय. येस म्हणजे वाय वाय वाय. विचारू प्रश्न? काही नाही कळालं तर हां. कोडिंग अँड कम्प्युटेशन कोणत्या क्लासपासून सुरू आहे? 6th क्लासपासून. वोकेशनल आहे ना ते, क्लास 6. व्हेरी गुड क्वेश्चन. ठीक. ओके का सगळ्यांना? वाचतायत का सगळे? व्हेरी गुड. उत्तर द्या प्लीज. हा तर प्रश्न नाही आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, परफेक्ट. दिस इज व्हॉट मला जेवढ्या जागा आहेत ना, द ड्रीम इज जेवढ्या जागा आहेत तेवढे आपले स्टुडंट्स पाहिजेत. फेमस होण्यासाठी नाही, टू प्रूव्ह दॅट गुड क्वालिटी एज्युकेशन, मे बी पैसे जास्त भरून गुड क्वालिटी एज्युकेशन लीड्स टू गुड रिझल्ट्स. हां, तेवढे आपलेच पाहिजे. त्यातील तुम्ही आहे. असेसमेंट रिफॉर्म्स काय? म्हणून मी जे सांगतोय ना, तेवढं जरी ऐकलं तुम्ही, तेवढं जरी केलं तरी तुम्ही पास होणार. तर तेवढंच करा तुम्ही. ह्या त्या क्लासेसकडे जाऊन किंवा सर ही बॅच घेतली मी, माझ्याकडे पैसे आहेत, मी दुसऱ्या बॅचचे पण नोट्स घेऊन टाकते, ह्याचे नोट्स मला आवडले नाही, त्याचे नोट्स आवडले मला, ह्याचे लेक्चर्स आवडले नाही, मी लेक्चर घेऊन टाकते. असं करू नका. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. हे करून तुम्ही पास होणार आहे. ठीक आहे. सो असेसमेंट रिफॉर्म, नॅशनल असेसमेंट सेंटर. असेसमेंट म्हणजे काय? तुम्ही मला पेपर दिला एक आणि मी तो चेक करतोय, तर ते चेक कसं करायचं, त्याचं जे ते कसं इव्हॅल्युएशन करायचं स्टुडंटनी पहिली वर्ग तो शिकतोय, तर त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं की त्याला पहिलीतलं जे नॉलेज दिलंय मी येतंय की नाही, त्यासाठी आपण काय केलं, एक सेंटर बनवलेलं आहे. त्याचं नाव आहे परख किंवा पारख करतोय आपण. इट इज टू बी एस्टॅब्लिश टू गाईड अँड ओव्हरसी स्टुडंट्स असेसमेंट अक्रॉस द कंट्री. पारख विल सेट नॉर्म्स फॉर टेस्ट डिझाईन. परीक्षा कशी बनवायची यासाठी नॉर्म्स एक गाईडलाईन देतील आणि अशाच परीक्षा बनवाव्या लागतील. मग त्याला इव्हॅल्युएशन कसं करायचं? जर विद्यार्थ्यांनी माझा एक भाचा आहे, ठीक आहे, सो माझ्या भाच्यानी काय केलं, त्यांनी मला एक स्टोरी सांगितली. वी वर जस्ट सेटिंग आणि ही सेड की मामाश्री, आम्ही ना आमच्या स्कूलमध्ये एक मुलगा आहे, त्यांनी ना कॅल्क्युलेटर लिपीमध्ये लिहिलं होतं त्याच्या नोटबुकमध्ये. नोट्स तो कॅल्क्युलेटर लिपीमध्ये काढायचा. मला वाटलं यार हा कॅल्क्युलेटर लिपी कशी काढायचा? म्हटलं कुठे येतो? म्हणे मॅथ्स. मग त्या मुलांनी मी गेस केला की त्यांनी असं कॅल्क्युलेटरसारखं झिरो वगैरे काहीतरी क्रिएटिव्ह वागण्याचा प्रयत्न केला. म्हटलं टीचरनी काय केलं? त्यांनी सांगितलं टीचरनी त्याची बुक फाडली आणि त्याला नवीन नोटबुक आणून व्यवस्थित लिहायला सांगितलं. सो आपण काय करतोय? क्रिएटिव्हिटीला मारतोय. मी माझ्या भाच्याचंच रिव्हिजन घेत होतो, त्यामध्ये एक लाईन होती. देयर वॉज अ लाईन की दे अलाउड हिम इनसाइड. ठीक आहे, आणि भाच्याने लिहिलं होतं दे लेट हिम इनसाइड. सो अलाउड वापरलं नाही आणि लेट वापरलं, म्हणून त्याला ते प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं आणि 1 मार्क कमी पडला. ठीक आहे. सो विचार करा, हे विद्यार्थ्याच्या बुद्धीवरती किती अफेक्ट करतं. ही गॉट 98%. त्याचे काही फ्रेंड्स आहेत जे 99वर आहे. नाव व्हॉट ही थॉट की मी टीचरचं ॲज इट इज नाही ऐकलं, म्हणून मला 1% किंवा 1 मार्काने मला मागे राहावं लागलं, जस्ट बिकॉज आय डिड नॉट लिसन टू माय टीचर. सो आपण क्रिएटिव्हिटी किल करतोय. सो इव्हॅल्युएट कसं करायचं उत्तर, त्यासाठी
त्यांनी एक पारख काढले आणि त्यासाठी ते सांगणार आहे त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन कसं करायचं. अँड इक्विव्हॅलन्स अक्रॉस बोर्ड. इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, 10वी 12वी सगळीकडे सेम लेवल पाहिजे, परीक्षा पण आणि इव्हॅल्युएशन पण. परख लक्षात ठेवा, आपण एका सोने की परख काहीतरी वगैरे वगैरे आहे, तर ती परख आहे विद्यार्थी सोनं आहे. एक्झाम फॉर ग्रेड 3, 5, 8 विल बी इंट्रोड्यूस्ड. अगोदरच्या पॉलिसीमध्ये काय सांगितलं होतं, सॉरी राईट टू एज्युकेशनमध्ये म्हणजे 1986च्या पॉलिसी अंतर्गत जो राईट टू एज्युकेशन ॲक्ट आला होता, त्या राईट टू एज्युकेशन ॲक्टमध्ये काय सांगितलं होतं की आतापासून 8वीपर्यंत परीक्षा राहणार नाही. बट NEPने काय सांगितलं की नाही, असं करू नका, 3री 5वी आणि 8वीमध्ये परीक्षा ठेवा. ठीक आहे. इंट्रोड्यूस्ड सॅम्पल बेस्ड नॅशनल अचीवमेंट सर्वे टू ट्रॅक प्रोग्रेस. काय नाही, विल बी इंट्रोड्यूस्ड, ही परीक्षा इंट्रोड्यूस केली जाईल आणि सॅम्पल बेस्ड नॅशनल अचीवमेंट सर्वे टू ट्रॅक प्रोग्रेस, शाळांचे प्रोग्रेस किंवा रिझल्ट्स कसे आहे एक नॅशनल सर्वे काढला जाईल. मग इक्विटेबल अँड इन्क्लुसिव्ह एज्युकेशन. इट रिकमेंडेड सेटिंग अप ऑफ जेंडर इन्क्लुजन फंड अँड स्पेशल एज्युकेशन झोन. जेंडर, हे बघा, एक जेंडर इन्क्लुजन फंड, याचा अर्थ काय की त्यांनी काय केलं, एक फंड बनवला. फंड इन द सेन्स मराठी मूवीजमध्ये एक फंड बनवला असं म्हणतात ते. तर फंड बनवला इन द सेन्स गव्हर्नमेंटने सांगितलं की हा फंड आहे, आपण काय करूया, याच्यामध्ये आपल्याकडे कुठूनही समजा त्यांनी एक 4-5 एरियाज ठरवून ठेवले असावे. सो एज्युकेशन सेक्टरला ते 1.5 करोड रुपये देत आहेत आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये स्पेंडिंग फक्त 1 करोड रुपये झाली, 50 लाख उरले, तर ते 50 लाख या फंडात आणून टाकायचे वगैरे वगैरे. अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळे सोर्सेस ठरवले असतील. फॉर एक्झाम्पल काही स्कीम्स आहेत, फॉर एक्झाम्पल एज्युकेशनसाठी स्कीम आहे, तर ते काय करतात, पेट्रोलचा भाव समजा तुमचा 104 रुपये आहे, त्याच्यावरती 1 रुपया सेस लागतो, तर तो शिक्षणासाठी जातो. ठीक आहे, तो तशा सेस त्यांनी एखादा एक ॲडिशनल सेस लावला असेल, एवढं लक्षात ठेवा. CESS सेस नावाचं एक्स्ट्रा टॅक्स लावू शकते गव्हर्नमेंट. तर तो टॅक्स जो आहे, तशा गोष्टी जे आहेत, तसे पैसे जे आहेत ते ह्या अशा प्रकारच्या ह्या प्रकारच्या फंड्समध्ये येऊन पडतात. तर हे फंड्स काय करतील की जेंडर म्हणजे महिला, आणि जेंडर फक्त आता महिलाच नाही राहिलं आहे, जेंडरमध्ये आता ट्रान्सजेंडरसुद्धा आलेत. तर ट्रान्सजेंडर आणि महिला ह्या दोघांसाठी जर एखाद्या शाळेत काही सुविधा नसतील तर त्या सुविधा पोहोचवण्यासाठी ह्या फंडमधून पैसे शाळेला मिळतील. ठीक आहे. स्पेशल एज्युकेशन झोन. स्पेशल एज्युकेशन झोन म्हणजे एक असा एरिया राहील, ज्या एरियामध्ये फक्त शाळाच राहतील. ठीक आहे. एक हा जो ही जी कॉन्सेप्ट आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन, ह्या कॉन्सेप्टवरतून आलेली आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजे असा एरिया ज्या एरियामध्ये आपण MIDC बघतो महाराष्ट्रामध्ये, तर असा एरिया जिथे फक्त कंपनीज राहतील आणि त्या कंपनीजला, MIDC इज नॉट SEZ बरं का, बट MIDC मध्ये जसं कंपन्या असतात तर SEZ गव्हर्नमेंट डिक्लेअर करते. डिक्लेअर केल्यानंतर त्या याच्यामध्ये कंपनीज असतात फक्त. कंपनीजमध्ये पण त्या कंपनीजला, त्या टेरिटरीला फॉरेन टेरिटरी असं ट्रीट केलं जातं. म्हणजे काय, एक त्यांना काहीतरी तुम्ही विदेशी आहात असं ट्रीट केलं जातं आणि त्यांना त्या प्रकारच्या चांगल्या चांगल्या सुविधा दिल्या जातात. इलेक्ट्रिसिटी, पाणी आणि एक्सपोर्ट करण्यासाठी काय बेनिफिट्स, इम्पोर्ट करण्यासाठी काय बेनिफिट्स वगैरे वगैरे बेनिफिट्स दिले जातं. आणि ते बेनिफिट इतर कंपनीजला नसतं, ज्या कंपनीज त्याच्या बाहेर आहे, जरी भारतात आहेत त्यांना नाही राहणार, ज्या तिथे येऊन बसतील त्यांनाच राहील. तसंच त्यांनी आता SEZ बनवलं, SEZ आता स्पेशल एज्युकेशन झोन बनवलं. त्या एज्युकेशन झोनमध्ये फक्त आणि फक्त शाळा आणि कॉलेजेस आणि शिक्षणाशी संदर्भात इन्स्टिट्यूशन्स राहतील. जसं की आपलं इन्स्टिट्यूट आहे, ते आपण SEZ मध्ये नेऊन जर टाकलं तर आपल्याला काही टॅक्स ब्रेक्स मिळतील, आपल्याला काही फॅसिलिटीज मिळतील. म्हणजे त्या उलट आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल. फॉर एक्झाम्पल मी 100 ॲडमिशन्स घेतोय तर मला 25 ॲडमिशन्स फ्रीमध्ये घ्यावं लागतील, 50% घ्यावं लागतील वगैरे वगैरे. त्यांच्या सर्व्हिसेस तिथे मला मिळते आणि उपयोग होईल आणि तिथे SEZ बनेल. तसं स्पेशल एज्युकेशन झोन कोणी सांगितलं आहे, 2020 पॉलिसीनी. मग टीचर्स रिफॉर्म. आता तुम्हाला मी एवढं एक्सप्लेन केलं आहे, आता जर मी उद्या चालून जर प्रश्न विचारला की अ प्लेस वेअर मेनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आर एस्टॅब्लिश, any education institution outside this place will not get certain type of benefit. Any education established here will be considered as foreign entity. ती foreign आहे. Which of the following is described in above? मग मी दिल तिथं स्पेशल इकॉनॉमिक झोन, स्पेशल एज्युकेशन झोन, मग काहीतरी वेगळं जे तुम्हाला कन्फ्यूज करेल. तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. तर क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे, रादर दॅन दिस कॉन्सेप्ट. ह्या तुम्ही नोट्स घेऊन घरी जाऊन हे लेक्चर न करता ऐकू शकतात, वाचू शकता, बट याच्यावरती प्रश्न कसा येईल, ही थॉट प्रोसेस काय असावी, ॲक्च्युली हे सांगणं माझं इथे उभं राहून काम आहे. ओके,
सॅम्पल बेस्ड नॅशनल अचीवमेंट सर्वे टू ट्रॅक प्रोग्रेस, हे पण वाचलं, हे पण वाचलं. मग टीचर्स रिफॉर्म, आता शिक्षक याच्यासाठी काय सांगितलं, शिक्षकांमध्ये बदलाव आणायचे आहे, जसे असे शिक्षक बनायला नाही पाहिजे जसे माझ्या भाच्याचे आहे. बाय 2030 द मिनिमम डिग्री क्वालिफिकेशन फॉर टीचिंग विल बी 4 years इंटिग्रेटेड BEd. काय राहील, मिनिमम डिग्री क्वालिफिकेशन फॉर टीचिंग विल बी 4 years इंटिग्रेटेड BEd. BEd याच्या अगोदर किती वर्षाचं राहायचं, बॅचलर्स होतं, ठीक आहे. सो बॅचलर्स 3 वर्ष, डिप्लोमा पण त्यांनी वाढवून टाकला, BEd पण त्यांनी 4 वर्षाचं केलं. सो लक्षात ठेवायचं की 3 वर्षाहून 4 वर्ष यांनी केलेलं आहे. अ न्यू नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर्स, आपण वरती वाचलं ह्याच्या अगोदर की 2 प्रकारचे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क बनवले जातील, एक विद्यार्थ्यांसाठी आणि एक टीचर्ससाठी. आणि हे कोण बनवेल, तर NCERT बनवेल. NEFT नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर्स एज्युकेशन इज आउटलाइन. कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट CPD फॉर 50 hours year टीचर विल बी 50 hours year फॉर टीचर्स विल बी प्रमोटेड. म्हणजे काय, एका वर्षामध्ये तुम्ही 8 घंट्याची नोकरी करतात, तर त्यामध्ये तुम्हाला 50 तास, 2 years देन 3 years, काय हे कळालं नाही. सो व्यवस्थित सांगा, 2 years 3 years काय, थोडं डिस्टर्ब होतं, असं अर्धवट तुम्ही बोललात तर. ओके, मग मी काय म्हणत होतो, हां, तर तुम्ही तुमच्या पूर्ण वर्षभरामध्ये 50 तास BEd, अच्छा हां, 2 years मग 3 years, आता 4 years केलं, तर 50 तास जे तुम्हाला आहे तुमच्या पूर्ण वर्षभरामध्ये नवीन नॉलेज शिकण्यासाठी, तुमचं नॉलेज अपग्रेड करण्यासाठी स्वतःला ट्रेनिंग घ्यावी लागेल 50 तासाची, त्याला म्हणतात कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट. तर CPD याच्यात आलेलं आहे. द पॉलिसी प्रपोज्ड नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर NPST. ठीक आहे, नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स म्हणजे एक टीचरनी कसं वागावं, त्या प्रोफेशनमध्ये शिकवायचं कसं. पुस्तक तुमच्यासमोर आलं तर अगोदर एक चॅप्टर तुम्हाला शिकवायचा आहे, तर तो चॅप्टर शिकवण्याआधी त्या चॅप्टरचा आराखडा शिकवायचा आधी. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर त्यांना शिकवणार असाल की पाऊस कसा पडतो, तर तुम्हाला त्यांना सांगावं लागेल की आपल्या इथे 3 ऋतू असतात, त्यापैकी एक ऋतू उन्हाळा आहे, हिवाळा आहे आणि पावसाळा आहे, त्यापैकी एक पावसाळा आहे, तो पावसाळा ऋतू आपण शिकणार आहोत. मग ते पावसाळा डिवाईड कसं झालं, मग मुलांना विचारायचं कसं झालं बाबा, तो म्हणेल मॅडम पावसाळ्यात पाऊस पडतो म्हणून. मग सुरू कधी होतं, काय वाटतं तुला, मग तो म्हणेल एक पर्टिक्युलर सांग. मग मुलांची क्युरिओसिटी वाढते, त्याला काय म्हणतात, प्रोफेशनली तुम्हाला शिकवायला कसं पाहिजे. मग तुम्ही पुस्तक हातात घ्यायचं आणि मग त्या पुस्तकातलं शिकवायचं. मग स्टुडंटला जास्त इंटरेस्ट निर्माण होतो शिकण्यामध्ये. सो दिस इज कॉल्ड ॲज प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचिंग. सो ते बनवले जातील. टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, एक एक्झाम घेतली जाईल, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट टू एक्सटेंड द कवर टू बी एक्सटेंडेड टू कवर प्री प्रायमरी अँड अप्पर प्रायमरी लेवल्स. 8वी पर्यंत केलं आहे त्यांना आता ॲक्च्युली TET. इट एम्फसाइजेस मेरिट बेस्ड टेन्युअर. म्हणजे हां, आतापर्यंत वेगळं होतं, वय वाढलं तुमचं तर तुम्ही सिनियर टीचर बनणार, प्रोफेसर बनणार, हेडमास्टर बनणार, प्रिन्सिपल बनणार वगैरे वगैरे असं होतं. बट आता त्यांनी सांगितलं जर तुम्ही हुशार असाल, मेरिट असेल तरच, ठीक आहे, मेरिट असेल तरच तुम्ही टीचर बनणार, प्रमोशन पण तरच होणार आणि लीडरशिप पोझिशन्स तुम्हाला ज्या मिळतात. फॉर एक्झाम्पल, शाळेला मी आता नेणार स्पोर्ट्ससाठी, शाळेला मी आता नेणार स्पीच याच्यासाठी, किंवा शाळेला मी आता नेणार दुसऱ्या देशामध्ये आपल्या शाळेचं नाव, तर ते मेरिट बेसवरती राहील, कुठलं काही सिनियरिटी राहणार नाही. अँड एंडिंग ॲडहॉक टीचर्स हायरिंग. ॲडहॉक टीचर्स हायरिंग म्हणजे टेम्पररी टीचर्स बंद करायचे आहे. ॲडहॉक म्हणजे टेम्पररी टीचर्सला इंटरेस्ट नसतो, त्यांना काही घेणं देणं नसतं, पगार उचलली चालले, स्टुडंट्स शिको ना शिको. हायर एज्युकेशन रिस्ट्रक्चरिंग, आता 12वीपर्यंत बोललो, आता 12वीच्या नंतर बोलू. तर हायर एज्युकेशनला रिस्ट्रक्चर केलं. स्ट्रक्चर म्हणजे काय, एक स्ट्रक्चर म्हणजे इन द सेन्स तुम्ही इंजिनिअरिंगमधले कोणी याच्या असाल, सिव्हिल इंजिनिअरिंगचं, त्यांना माहिती आहे स्ट्रक्चर असतं, एक सुपर स्ट्रक्चर असतं. मग स्ट्रक्चर म्हणजे काय की एक प्रकारे ते त्या मॅनरमध्ये स्ट्रक्चर केलेलं आहे असं समजून घ्या. ठीक आहे, कुठलीही गोष्ट विटा तुम्ही अशा ठेवल्या आणि घर बनतं, तर ते एक स्ट्रक्चर आहे. सो त्या स्ट्रक्चरला रिस्ट्रक्चर करायचं, जसं आता आहे त्याला परत एकदा बदलायचं. कसं, व्हेरी स्वीपिंग चेंजेस सांगितलेत आर प्रपोज्ड. काय, होलिस्टिक मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीज. दिस पॉलिसी स्टेट्स दॅट बाय 2040 all higher education institution should evolve
into multidisciplinary institution each with 3000 plus students. आता याचं म्हणणं काय आहे ॲक्च्युली? हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय? कॉलेजेस. ह्या पॉलिसीने काय सांगितलं की आता तुम्ही आता बघत असाल की यार एक कॉलेज आहे कुठल्या तरी गावात, एक कॉलेज आहे त्या गावात, एक कॉलेज आहे त्या गावात. त्यांनी सांगितलं की हे जवळजवळचे कॉलेज आणि असे कॉलेज मर्ज करून टाका, एकत्र आणा आणि त्यांना एक बनवून टाका. आणि एक बनवून त्यांना असं बनवा की ते मल्टीडिसिप्लिनरी पाहिजे. म्हणजे एका कॉलेजमध्ये मल्टिपल डिसिप्लिन्स पाहिजे. कोणी फक्त म्हणतं आमचं आर्ट्स कॉलेज आहे, कोणी फक्त कॉमर्स आहे, सायन्स आहे, कोणी म्हणतं आमचं स्पोर्ट्सवाले फक्त, आम्ही सेपरेट राहतो. प्लास्टिक इंजिनिअरिंगसाठी मला तिकडे जावं लागतं, ही इंजिनिअरिंग करायची, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायची, मला तिकडे जावं लागतं. हे सगळ्या गोष्टी एकत्र आणायच्या आणि एकच कॉलेज बनवायचं आणि त्या कॉलेजला म्हणायचं युनिव्हर्सिटी. म्हणजे युनिव्हर्सिटीज कॉलेजेसला मिळून युनिव्हर्सिटीज बनवायच्या, युनिव्हर्सिटीज एकत्र मर्ज करून मेगा युनिव्हर्सिटीज बनवायच्या. सो असं त्यांचा एक प्लॅन आहे की सगळ्यांना मर्ज करायचं. इन शॉर्ट द नंबर ऑफ कॉलेजेस विल रिड्यूस. जर तुम्हाला प्रश्न आला की आफ्टर NEP 2020 देर इज अ पॉसिबिलिटी फॉर डिक्रीज इन द नंबर ऑफ कॉलेजेस अँड युनिव्हर्सिटीज, तर उत्तर तुमचं राईट राहील, चूक करू नका याला. ओके. मग यांनी काय सांगितलं? इन दिस देन दे आर टॅकलिंग एक्झाम फॉर टीचर्स प्रमोशन. टेकिंग कसं व्हायचं? डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असते तर कसं झालं असतं सचिन? हायर एज्युकेशन रिस्ट्रक्चरिंग आपण समजून घेतलं. आता नेक्स्ट, मल्टिपल एंट्री अँड एक्झिट क्रेडिट बँक्स. एकदा समजावून सांगतो मग वाचूया. ह्याच्यामध्ये कसं आहे, समजा मी आता 1ली ते 4थी शिकलो, हायर एज्युकेशनबद्दल बोलतोय आपण. तर समजा तुम्ही आता ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरला आहात आणि तुम्ही BSc मध्ये आहात. तर BSc मध्ये तुम्हाला जे क्रेडिट काही जमा होतील, तुम्ही फर्स्ट सेमेस्टर दिलं तर. आता तुमचं सेकंड सेमेस्टर राहिलं आहे, तुम्ही गावाला चालले गेले, तुम्ही काहीतरी कामाला लागून गेले, काहीतरी तुमच्या लाईफमध्ये इन्सिडेंट घडला, सोडून दिलं तुम्ही, परत आलात तुम्ही आणि परत म्हटलात की मला सेकंड सेमेस्टर करायचं आहे. ते म्हणतील अरे एवढे फर्स्ट सेमेस्टरचे क्रेडिट आहे का तुझ्याकडे? म्हणशील आहे. केलं. मग तू परत गेला, परत तू म्हटलं आता मला BSc नाही, आता मला दुसरं काहीतरी करायचं आहे. मग ते म्हणेल फर्स्ट 2 सेमेस्टरचे क्रेडिट्स आहेत का? ते म्हणणार नाही की BSc होतं का BA होतं. फर्स्ट 2 सेमेस्टरचे क्रेडिट्स आहेत का? हो आहे. चल मग तू आता बस वर्गात. तर ह्या प्रकारे ते क्रेडिट सिस्टम वर्क करेल. सर काय म्हणतायत हे? मल्टिपल एंट्री अँड एक्झिट पॉईंट म्हणजे एंट्री कधीही करू शकतो, एक्झिट कधीही करू शकतो. आणि क्रेडिट बँक म्हणजे त्या बँकमध्ये तुमचे क्रेडिट्स जमा होतील. अंडर ग्रॅज्युएट डिग्रीज विल बी फ्लेक्झिबल. स्टुडंट्स कॅन एक्झिट आफ्टर 1 year, सॉरी फर्स्ट सेमेस्टर नाही 1 year विथ अ सर्टिफिकेट. म्हणजे 1 वर्ष झालं की तो सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकतो. मग आफ्टर 2 years विथ डिप्लोमा, म्हणजे आज मी BSc मध्ये ॲडमिशन घेतलं, 2 वर्ष केलं तर मला ते डिप्लोमाची डिग्री देतील. मी 3 वर्ष केलं तर मला ग्रॅज्युएशनची डिग्री देतील. 4 वर्ष केलं तर रिसर्चची डिग्री देईल. ठीक आहे. सो डिप्लोमा 3 years, बॅचलर्स और 4 years बॅचलर्स विथ रिसर्च. अशा प्रकारे आहे. बरं हे कळालं का? थोडंसं टिपिकल होतं. हे कळालं का? प्लीज Y किंवा N सांगा, मी परत एकदा शिकवतो. हां, व्हेरी गुड. नाही नाही, अरे बापरे, दयानंदला नाही कळालं. हे बघा, सोप्या भाषेत सांगतो. ह्यांनी काय केलं माहिती आहे का? मल्टिपल एंट्री अँड एक्झिट पॉईंट्स याचा अर्थ सांगतो आधी. मल्टिपल म्हणजे एकापेक्षा जास्त. अगोदर कसं होतं की तुम्हाला युनिव्हर्सिटीमधून एक्झिट करायचं आहे, तर तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच एक्झिट करू शकता. एक्झिट तर तुम्ही म्हणाल सर मी सेकंड इयरलाही सोडून दिलं, मग काय मिळालं तुम्हाला? काहीच नाही. ठीक आहे. फर्स्ट इयरला सोडून देऊ शकता, काय मिळालं? काहीच नाही. तर मल्टिपल एक्झिट पॉईंट म्हणजे काय? तुम्ही अगोदर सिंगल एक्झिट पॉईंट म्हणजे काय? ॲडमिशन घेतलं, ग्रॅज्युएशन संपलं आणि तुम्ही एक्झिट झालात, तुम्हाला ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट मिळेल. आता मल्टिपल एक्झिट पॉईंट म्हणजे काय? तुम्ही 1 वर्षाचं BSc केलं आणि सोडून दिलं तरी तुम्हाला ते डिग्री देत आहेत, तरी तुम्हाला ते काय करतायत? एक सर्टिफिकेट देत आहेत 1 वर्षाचं. 1 वर्षाचं म्हणजे सर्टिफिकेट कोर्सेस असतात आपलं तसं. मग ते म्हणतात एक सर्टिफिकेट घेऊन टाका तुम्ही. मग सर्टिफिकेट इन द सेन्स, समजा फॉर एक्झाम्पल मी गेलो, आता मी एक सोशल सर्व्हिसेसचा कोर्स केला आहे, मी एक ट्रान्सलेशनचा कोर्स केला आहे, मी त्यानंतर एज्युकेशनमध्ये एक कोर्स केला आहे, तर हे होते सर्टिफिकेट कोर्स.
मी एका कॉलेजमध्ये गेलो, तुमच्याकडे हा कोर्स आहे, हा मला पाहिजे. 6 महिने तिथे बसलो, 6 महिने अभ्यास केलास आणि ते सर्टिफिकेट घेतलं आणि तो अभ्यास केला. तर त्यांनी मला जसं सर्टिफिकेट दिलं तसं ते म्हणतील की BScचा ह्या विद्यार्थ्यांनी एक वर्ष अभ्यास केला, तसं एक सर्टिफिकेट देतील. ठीक आहे. म्हणजे काय, आता तो तिथून एक्झिट व्हायचा, त्याला एक वर्षानंतरच एक्झिट व्हायचा चान्स मिळाला. आता त्यांनी 2 वर्ष केलं आणि मग एक्झिट झालं, मग पण एक्झिट होऊ शकतो. मग ते त्याला म्हणतील हे डिप्लोमा डिग्री घे तुझी, BScमध्ये तुझा डिप्लोमा झाला आहे आता. ठीक आहे. मग डिप्लोमा झाला आहे म्हणतील आणि तो जाऊ शकतो. परत 3 वर्ष समजा त्यांनी केलं तर ते त्याला काय म्हणतील, 1 2 3 बरं का, 3 वर्ष केलं ते म्हणतील अरे वा, आणि तुला जायचं आता, ओके जा, ही डिग्री घेऊन जा तुझी. 3 वर्ष डिग्री झाली. आता डॉक्टर जे म्हणतो आपण, डॉक्टरेट रिसर्च जे करतो, तर तुम्ही 4 वर्ष जर केलं तर ते तुम्हाला रिसर्चची डिग्री देणार, ग्रॅज्युएट पण देणार, प्लस तुम्ही रिसर्च आहे असं देणार. मग त्यानंतर तुम्ही डायरेक्ट PhDला ॲडमिशन घ्याल. त्यानंतर तुम्हाला PGला ॲडमिशन घ्यायचं कंपल्शन नाही आहे, डायरेक्ट PhDला ॲडमिशन घेऊ शकतात. PGला घ्यायचं आहे घेऊ शकतात, पण डायरेक्ट PhDला घ्यायचं आहे तरी घेऊ शकतात. 4 वर्षाची डिग्री केली आहे तर PG फक्त 1 वर्षाचं राहील. 3 वर्षाची डिग्री केली तर PG 2 वर्षाचं राहील. हे एवढं मला सांगायचं नव्हतं तुम्हाला. ओके, अजून कोण आहे? ओके, सो आता काय झालं, मल्टिपल एक्झिट पॉईंट तुम्हाला कळाले. मल्टिपल एंट्री पॉईंट सांगतो. 1 वर्ष तुम्ही एज्युकेशन ह्या फील्डमध्ये घेतलंय, दुसरं 1 वर्ष तुम्ही दुसऱ्या फील्डमध्ये घेऊ शकतात, तिसरं 1 वर्ष तुम्ही तिसऱ्या फील्डमध्ये घेऊ शकतात, तुम्हाला 1 ग्रॅज्युएशनची डिग्री मिळेल. ठीक आहे. हे मल्टिपल एंट्री पॉईंट्स आहेत. मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिटबद्दल इतकंच तुमच्या कामाचं आहे. इथे तेच लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे, स्टुडंट्स कॅन एक्झिट आफ्टर 1 year with a certificate, 2 years with a diploma, 3 years with a bachelor's, 4 years with a bachelor with research. An academic bank of credit, ABC, is being set up to digitally store credits earned by student across different institutions. म्हणजे मी इथे 1 वर्ष, तिथे 1 वर्ष, तिथे 1 वर्ष असं म्हणून पण माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. 4 year UG म्हणजे जो अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे, अँड इंटिग्रेटेड प्रोग्राम्स बद्दल त्यांनी काय सांगितलंय, अ 4 year मल्टीडिसिप्लिनरी बॅचलर्स विथ रिसर्च विल बी द प्रेफर्ड मॉडल लाईक युनायटेड स्टेट्स सिस्टम अँड इट अलाउज डायरेक्ट एंट्री टू PhD. हे मी तुम्हाला सांगितलं, 4 वर्षाचं तुम्ही ग्रॅज्युएशन केलं म्हणजे 4 वर्ष तुम्ही शिक्षण घेतलं त्या फील्डमधनं, तुम्ही डायरेक्ट PhDला जाऊ शकता. आता हे US इथे याच्यामुळे लिहिलंय मी, तुम्हाला जर असा प्रश्न आला की NEP 2020 मेड इंडिया, लाईक ब्रॉट इंडिया और मेड इंडियन स्टँडर्ड्स, ठीक आहे, अकॉर्डिंग टू ग्लोबल स्टँडर्ड्स, तर उत्तर येस करायचं. ठीक आहे. US ऑस्ट्रेलिया तिथे अशा प्रकारची डिग्री आहे. अकॅडमिक बँक म्हणजे काय, तुमचं जसं बँक अकाउंट आहे त्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुमची स्कॉलरशिप येते दर 6 महिन्याला, त्याच प्रकारे तुमचं एक बँक बनेल, ABC अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. त्या बँकमध्ये तुमचे क्रेडिट जमा होतील. म्हणजे 1 वर्ष शिक्षण घेतलं, 4 क्रेडिट त्याच्यात जमा झाले, 2 वर्ष घेतलं, 8 क्रेडिट जमा झाले, 3 वर्ष घेतलं, 12 क्रेडिट जमा झाले. मग तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायला जायचं आहे तर तुम्हाला तुमचं क्रेडिट बँकचा ID द्यावा लागेल. ते जे इन्स्टिट्यूट आहे ते तुमचं हे नाही बघणार की कशात झालं आहे तुमचं अगोदर, किंवा तुम्ही BSc केलं आहे की BCS केलं आहे की BA केलं की BCom केलं आहे, ते काहीच नाही बघणार. ते बघतील तुमच्या अकॅडमिक बँकमध्ये क्रेडिट किती आहे. मग त्यांना कळेल 4 8 12 क्रेडिट आहे, पर वर्षी 4 मिळतात. एक्झाम्पल देतोय, 12 क्रेडिट आहे, 4 8 12, म्हणजे यांनी 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन केलं आहे. 16 क्रेडिट आहेत, त्यांना कळेल याला रिसर्च पण आहे. 20 क्रेडिट आहेत, यांनी PhD सुद्धा केलेली आहे. तर तुम्हाला क्रेडिटवरनं ते डिसाईड करतील. कळालं आता? बरं, आता याच्यातलं काही कोणाला कळालं नाही असं आहे का कोणी? परत सांगेल. कळालं? गॉट इट? व्हेरी गुड. तर एकदा प्लीज इथपर्यंत वाचा. आणि मी हे दाखवतोय तर टाइमपास करून बघे पाणी प्यायला, एक पटकन जेवणाचा घास घ्यायला जाऊ नका. हे वाचलंय आपण, हेच एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, हे पण नाही आहे. टीचर्स एज्युकेशन, हां हे इम्पॉर्टंट आहे, एवढं वाचा.
चला नेक्स्ट. इथून इतकं वाचा. हा याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा, फक्त हे वाचायचं राहिलं माझ्याकडून. एमफिल प्रोग्राम इज स्क्रॅप्ड. स्क्रॅप म्हणजे आता एमफिल नावाचं काहीच नाही राहणार. मास्टर्स विल मोस्टली बी ऑफ 2 years मास्टर्स डिग्री. ओनली 1 year फॉर दोज विथ 4 year UG. म्हणजे ज्यांनी ग्रॅज्युएशन 4 वर्षाचं केलंय त्याच्यासाठी PG जे आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर्स डिग्री म्हणतो आपण त्याला, ती फक्त 1 वर्षाची राहील. ज्यांनी 3 वर्षाचं केलं त्याला 2 वर्षाची करावी लागेल. एकदा एवढं वाचून घ्या. चला पुढे. आता कुणीही काही प्रश्न विचारला तर यायलाच पाहिजे. MPSCला लाज वाटायला पाहिजे. MPSCला वाटायला पाहिजे की अरे आपण सोपे प्रश्न तर नाही दिले. रिसर्च अँड इनोव्हेशन बद्दल त्यांनी काय सांगितलं? एस्टॅब्लिशमेंट फॉर न्यू नॅशनल रिसर्च फाउंडेशन. काहीच नाही आहे, रिसर्च करण्यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन बनवलेली आहे विथ सिग्निफिकंट फंडिंग अँड बूस्ट टू रिसर्च. तर एक शॉर्ट हे नोट्स आहेत, ठीक आहे. मी याला नोट्स नाही म्हणत ॲक्च्युली. जरी इन्स्टिट्यूट त्याला नोट्स म्हणतंय, मी कधी कधी चुकून त्याला नोट्स म्हणतोय, तर ह्या नोट्स नाही आहे बरं का. नोट्स काय असतात मी तुम्हाला सांगतो, कळणार म्हणजे खूप कमी लोकांना ही आयडिया कळेल. बट आता समजा असं करायचं तुम्ही, NEP, ठीक आहे, जे आत्ता शिकवलं मी. 1 year, 2 year, 3 year, 4 year. सर्टिफिकेट, डिप्लोमा, ग्रॅड, ग्रॅड प्लस RESEARCH. एवढंच लिहायचं आपल्या पुस्तकावर. म्हणजे एक सेपरेट एक छोटीशी डायरी बनवायची, 5 पेजेसच्या नोट्स एका पेजमध्ये झाल्या पाहिजे. हे इथे लिहायचं, वाटलंच तर होतं याच्या पुढे प्लस प्लस करून हे खालचं लिहायचं. बट एवढ्याच नोट्स काढायच्या त्याच्या. मग ह्या पॉईंट 1 राहील. पॉईंट 2 काय? NRF. आणि NRFच लिहा, नॅशनल रिसर्च फाउंडेशन लिहू नका. NRF लिहा. ब्रेनला ताण द्या की NRF काय होतं यार. म्हणजे पुस्तक उचलून वाचलं की ब्रेनला मग नेहमीसाठी लक्षात राहील. अशा शॉर्ट नोट्स काढा म्हणजे व्यवस्थित लक्षात राहील तुम्हाला. मग काय NRF आणलं? मग रेग्युलेटरी ओव्हरहॉल. इट रिकमेंड्स सेटिंग अप अ सिंगल अपेक्स रेग्युलेटर, द हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया, HECI. हे लक्षात ठेवा, HECI 2020च्या पॉलिसीनी बनवलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट कमिशन आहे हे. बघा याच्याबद्दल लिहिलं आहे. नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल बनवले त्यांनी. हां, तर नॅशनल हायर एज्युकेशन कमिशनमध्ये काय काय राहील बघा. हे काय मी सांगतो तुम्हाला, एक्झाम्पल देऊन टाकतो. आपण काय म्हणतो, फॉर एक्झाम्पल देशमुख फॅमिली. देशमुख फॅमिली एक आहे, बट देशमुख फॅमिली हा एक म्हणतो, पण देशमुख फॅमिलीमध्ये काही लोक आहेत, ठीक आहे. सेम हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया त्यांनी एक असं ऑर्गनायझेशन बनवलं, एक हेड इन्स्टिट्यूट बनवलं. त्या इन्स्टिट्यूटमध्ये ह्या 4 गोष्टी राहतील. कोणत्या कोणत्या 4? इथे मी ॲक्च्युली चुकून हे असं लिहिलं, मी 1, 2, 3 आणि 4 असं लिहायला पाहिजे होतं. तर काय 4 गोष्टी? NHRF, नॅशनल हायर एज्युकेशन हायर एज्युकेशन रेग्युलेटरी अथॉरिटी, रेग्युलेटरी काउन्सिल फॉर रेग्युलेशन एक्सक्लुडिंग मेडिकल अँड लीगल. मेडिकलसाठी कोणती सांगितली होती मी काल? रेग्युलेशन करतायत, हे सिलेबस बनवतात, प्रोफेशनल रेग्युलेशन करतं. कालच शिकवलं आहे, परवा शिकवलं आहे, सॉरी. नॅशनल मेडिकल कमिशन सांगितलंय. आणि लीगल एज्युकेशनसाठी कोणतं सांगितलंय?
मे बी मी समजू शकतो तुम्हाला मोबाईलवरती टाईप करायला थोडा उशीर लागतो. इट्स ऑल राईट. बट तुम्ही लॅपटॉपवर लेक्चर बघा, जर इफ यू हॅव लॅपटॉप, त्यावरती पटपट रिप्लाय करता येतात. बार काउन्सिल ऑफ इंडिया. माहीत नसलं की माहीत नाही सांगायचं, मग लवकर लक्षात राहतं. ठीक आहे. तर काय केलं, हायर एज्युकेशन रेग्युलेट करण्यासाठी एक बॉडी बनवली डायरेक्ट. ठीक आहे. म्हणजे आता अगोदर कसं होतं, इंजिनिअरिंगसाठी कोणती होती, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. ठीक. तर ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन याच्या खाली काम करणार, याच्या हाताखाली काम करणार. आता तुम्ही रेग्युलेट नका करू, आम्ही बघतो काय करायचं ते. पण ती स्क्रॅप केली का, तर नाही, ती आहे, बट ती यांच्या हाताखाली काम करणार. नॅक बनवली, नॅशनल ॲक्रेडिशन काउन्सिल, NAAC नाही बरं का, हे NAC आहे. आता हे सगळ्यांचं ॲक्रेडिशन बघणार. HEGC, हायर एज्युकेशन ग्रांट्स काउन्सिल फॉर फंडिंग. आता अगोदर कसं झालं होतं माहिती का, यांनी आता HEGCनी, हायर एज्युकेशन ग्रांट्स काउन्सिल, याचं लक्षात कसं ठेवायचं, नाव आलं कधी तर, ग्रांट देतो म्हणजे पैसे देतो. शाळेला ग्रांट मिळालं बाबा यांच्या, नाही मिळालं बाबा यांच्या, ते आपण म्हणतो. तर ग्रांट म्हणजे पैसे देतात. तर ग्रांट काउन्सिल म्हणजे त्यांनी काय केलं, आता एक एक्झाम्पल देतो. UGC आहे, ती रेग्युलेट करते एखाद्या कॉलेजवरती. म्हणजे त्यांना काय करते, त्यांना सांगते की असं वागा, तसं वागा, तसं वागा. म्हणजे ते प्रेम करणारे पप्पा आहे, किंवा राग करणारे पप्पा आहे. आपण राग करणारे आई म्हणू, हे जनरल रोल्स थोडेसे फ्लिप करू. फॉर एक्झाम्पल, एक मुलगा आहे, त्याची राग करणारी, खूप चिडणारी, त्याच्यावरती चिडणारी आई आहे. त्याला काही चुकीचं केलं की फटके डायरेक्ट. ठीक आहे. आणि मग प्रेम करणारे वडील आहे, तर ते त्याला पैसे देत आहेत वेळोवेळी काही गोष्टी करायला. आता बघा, जर दोन वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स राहील तर जास्त फायदा आहे की एकच व्यक्ती राग पण करतोय आणि पैसे पण देतोय. जर राग पण करतोय आणि पैसे पण देतोय, किंवा तो स्वतः त्याचाच व्यक्ती आहे, तर काय होईल, बायसनेस निर्माण होईल. हा चांगला नाही, याला कमी पैसे देतो मी, हा चांगला, याला जास्त पैसे देतो मी. हो की नाही. मग त्यामुळे यांनी काय केलं, त्यामुळे त्यांनी पैसे देणारे इन्स्टिट्यूशन्स म्हणजे फंडिंग बॉडी, पैसे देणारे इन्स्टिट्यूशन्स, फंडिंग बॉडी आणि रेग्युलेटिंग बॉडी, ह्या दोन बॉडीज वेगवेगळ्या करून टाकल्या. काय केलं, हायर एज्युकेशन ग्रांट्स काउन्सिल जी आहे ती पैसे देईल, आता रेग्युलेट करणार नाही. रेग्युलेट कोण करेल, नॅशनल हायर रेग्युलेटरी फाउंडेशन आहे का, काउन्सिल, F काय, नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेशन काउन्सिल. ठीक आहे, बरं, ते बघून घ्या एकदा, चेक करा. HEGC कळालं तुम्हाला, पैसे देणारे फक्त HEGC. जिथे G आलं ते ग्रांट देणारे, लक्षात ठेवा. हे ग्रांट देणारे. NAC नॅक, तर NAAC नॅक बघतो आपण ग्रॅज्युएशनसाठी ॲक्रेडिशन करणारे सगळ्यांचं. HEGC ग्रांट देणारे, पैसे देणारे. आता GEC जनरल एज्युकेशन काउन्सिल, ही जनरल आहे एकदम, फॉर अकॅडमिक स्टँडर्ड्स इफ इट मे डेव्हलप अ नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क इन सिंक विथ NSQF. म्हणजे कुठल्या हायर एज्युकेशनसाठी क्वालिफिकेशन, जे आपल्या क्यूएट वगैरे एक्झाम बघतो आपण, ह्या ते क्वालिफिकेशन्स आहेत ह्या हायर एज्युकेशनसाठी. ते क्वालिफिकेशन ही जनरल ऑर्गनायझेशन बनवणार आणि अकॅडमिक स्टँडर्ड्स एस्टॅब्लिश करणार. जनरल ऑर्गनायझेशनला असं लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सांगतो बरं का, पॉवरफुल आहेत सगळ्या फ्रेमवर्क्स. हां, आता त्याच्यामध्येच प्रोफेशनल काउन्सिल लाईक वरच्या ह्याच्यात सांगता बरं का, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन विल ॲक्ट ॲज स्टँडर्ड सेटिंग बॉडीज अंडर GEC. अगोदर काय करायच्या, रेग्युलेट करायच्या, आता फक्त स्टँडर्ड सेट करतील. स्क्रॅप झालंय का, नाही, नीट लक्षात ठेवा. हे काय म्हणतात आता, दयानंद फाउंडेशन, काय फेडरेशन, अच्छा फेडरेशन आहे का, ओके ओके ओके, हे लक्षात ठेवा, हे लिहून घ्या. नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेशन फेडरेशन. मला असं वाटतं नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी फ्रेमवर्क असं आहे ते, फेडरेशन नसेल, फ्रेमवर्क असेल, किंवा फेडरेशन असू शकतं. वाचून परत एकदा सांगा मला, कुणीतरी गुगल करा पटकन. हा, ऑटोनॉमी अँड अफिलिएशन. ह्या कॉलेजेसला त्यांनी काय केलं, ऑटोनॉमी दिली. ओके,
आता त्यांनी काय सुरुवात केली की कॉलेजेसला ऑटोनॉमी द्या, अफिलिएशनची गोष्ट काढून टाका. म्हणजे काय, एक कॉलेज एस्टॅब्लिश झालं मग त्याला त्या युनिव्हर्सिटीसोबत अफिलिएट करायला लागायचं. मग युनिव्हर्सिटी सोबत अफिलिएट केलं तर त्याला त्यांचा सिलेबस ऐकावा लागायचा. हा कितीही एफिशियंट असो, यांच्याकडे कितीही भारी टीचर्स असो, यांना त्या युनिव्हर्सिटीचा सिलेबस असायचा आहे. तर ते म्हणत आहे की आपल्याला ह्या दोन गोष्टी सुधारायच्या आहे की ऑटोनॉमी द्यायची आहे, म्हणजे पैसे, सिलेबस, स्टुडंट्स एंट्री, स्टुडंट्स एक्झिट, फीस, ह्या सगळ्या रिलेटेड ऑटोनॉमी द्या. प्लस त्यांना अफिलिएट पण करा. अफिलिएशन म्हणजे अफिलिएशन पण नको की बा आम्ही अफिलिएट झालोय नाही झालोय, यांच्यासोबत अफिलिएटेड आहे नाही आहे, थोडीशी ऑटोनॉमी राहू द्या. हे मी तुम्हाला उद्या पण अजून एकदा डीपमध्ये एक्सप्लेन करेल. क्वालिटी इम्प्रूव्हमेंट इनिशिएटिव्ह, इंट्रोडक्शन ऑफ अ कॉमन एंट्रन्स फ्रेमवर्क, क्यूएट एक्झाम. ठीक आहे, क्यूएट आता भरपूर फेमस झाले. फॉर कॉलेज ॲडमिशन नाव अंडर इम्प्लिमेंटेशन बाय नॅशनल टेस्टिंग अथॉरिटी फॉर सेंट्रल युनिव्हर्सिटीज. ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, मी तुम्हाला 3 प्रकारच्या युनिव्हर्सिटीज सांगितल्या होत्या. सेंट्रल युनिव्हर्सिटीज, स्टेट युनिव्हर्सिटीज, डीम्ड युनिव्हर्सिटीज. सेंट्रल युनिव्हर्सिटीज पार्लिमेंट बनवते, स्टेट युनिव्हर्सिटीज स्टेट लेजिस्लेचर बनवतं, आणि डीम्ड युनिव्हर्सिटी जी आहे तिला स्टेट सेंट्रल युनिव्हर्सिटी सांगते, UGC जे आहे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन रेकमेंड करते की हिला डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणून दर्जा द्या, जेणेकरून ते थोडे ऑटोनॉमस होतील, आपला आपला सिलेबस बनवायला लागतील. अशा 3 प्रकारच्या युनिव्हर्सिटीज असतात. मग तर त्याच्यापैकी फक्त आणि फक्त सेंट्रल युनिव्हर्सिटीजसाठी क्यूएट आहे टू स्टँडर्डाइज एंट्री. खूप मारामारी आहे क्यूएटची. फॅकल्टी डेव्हलपमेंट इंटरनॅशनलायझेशन अलाव अप टू टॉप 100. हां, फॅकल्टी डेव्हलपमेंट केलं, इंटरनॅशनलायझेशन केलं. कशासाठी? तर आपली जी फॅकल्टी आहे ती दुसऱ्या देशात जाऊन शिकून येऊ शकते काहीतरी ज्ञान. दुसऱ्या देशातल्या फॅकल्टीज इथे येऊन स्टुडंट्सला शिकवू शकतात. हे यांनी ओपन केलं आहे फर्स्ट टाईम. जर ग्लोबलायझेशनचा फायदा जो लास्ट टॉपिक आहे तुमचा तो तुम्हाला आला तर ही गोष्ट तिथे लक्षात ठेवा. फॅकल्टी डेव्हलपमेंट की आणि अलाव टॉप 100 फॉरेन युनिव्हर्सिटीज टू ओपन कॅम्पसेस इन इंडिया. हे अगोदरही सांगितलेलं आहे, अगोदरच्याही एका पॉलिसीमध्ये, अगोदरच्या एका गव्हर्नमेंट डिसिजनमध्ये होतं की एका कमिटीच्या रिकमेंडेशनमध्ये होतं. ती कमिटी येईल आपल्या नंतर. त्यामध्ये सांगितलं होतं की फॉरेनमधून तुम्ही युनिव्हर्सिटीज येऊ द्या. यांनी पण सांगितलं फॉरेनमधून युनिव्हर्सिटीज येऊ द्या. अगोदर काय होतं, फॉरेनमधून युनिव्हर्सिटीज इथे आली तर त्यांना काही कंडिशन्स होत्या की तुम्ही आलात तर तुम्हाला इंडियन युनिव्हर्सिटीसोबत पार्टनरशिपमध्ये यावं लागेल. आता ज्यावेळेस फॉरेन युनिव्हर्सिटी इंडियन युनिव्हर्सिटीसोबत पार्टनरशिपमध्ये येते तर अप्पर हँड कोणाचा राहील? तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल इथून दिल्लीला गेलात आणि दिल्लीला तुम्हाला काही मित्र झाले आणि तुमच्यामध्ये काही आर्ग्युमेंट झाली, तर जिंकणार कोण आर्ग्युमेंटमध्ये? तुम्ही कधीच नाही जिंकणार. जिंकणार तर तोच. ठीक आहे. तर सेम काही डिसिजन घ्यायचे असले, मेजर डिसिजन घ्यायचे असले तर आपल्या युनिव्हर्सिटी गेली, याचा अर्थ त्या युनिव्हर्सिटीचा इथे येऊन काही उपयोग आहे का? नाही. सिलेबस रिलेटेड सगळ्या गोष्टी तर आपली युनिव्हर्सिटी डिसाईड करणार वगैरे वगैरे. पार्टनरशिप सांगितलं होतं म्हणून ते आले नाही. फंडिंग रिलेटेड, पॉलिसी रिलेटेड, त्याला पॉलिसी हेडविंड्स असं म्हणतात. तर बरेच इश्यूज होते. फॉर दॅट पर्पज दे डिड नॉट केम इन टू इंडिया. सो बट नाव national education policy has given more of a liberty, more sort of liberty to these people. They said की यार तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात. तर त्यांनी आता गिफ्ट सिटी गुजरातमध्ये एक गिफ्ट सिटी आहे, काहीतरी गुजरात इंडस्ट्रियल FT काहीतरी. ठीक आहे, लक्षात येत नाही माझ्या आता लवकर. तर ती गिफ्ट सिटी आहे गुजरातमध्ये. त्या गिफ्ट सिटीमध्ये त्यांनी ऑलरेडी फॉरेन इंडस्ट्रीज, फॉरेन इन्स्टिट्यूट्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स तिथे आता यायला सुरुवात झालेली आहे. ते आपलं एक बेस बनवत आहेत, कॉन्ट्रॅक्ट्स त्यांचे साईन होता आहेत. नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ॲक्च्युली. हा एक्झामला येऊ शकतो तुम्हाला. नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग एक आपली एक गव्हर्नमेंटची स्कीम होती, विद्यांजली स्कीमच्या अंतर्गत एक मेंटॉरिंग प्लॅटफॉर्म होतं. त्यामध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय, ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाले ते विद्यार्थी मेंटॉरशिप करू शकत होते. म्हणजे काय, कुणालाही एक स्कूल त्यांनी घेतली, त्या स्कूलमध्ये जाऊन टीचर्सच्या बाजूला उभं राहून टीचर क्लासरूममध्ये शिकवत असताना टीचर क्लासरूममधून गेल्यानंतर त्या मुलांना समजावून सांगायचं, बोलून वगैरे, तू हे कर बाबा, तू ते कर, तू हा अभ्यास कर, तुला हे कळालं नाही तू हे वाच. मग तो चित्र काढून दाखवणार, काहीतरी बुक देणार वगैरे वगैरे, मेंटॉरशिप करणार. ती विद्यांजली स्कीम होती.
तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकतात, जे अभ्यास करतात तेच कन्फ्यूज होऊ शकतात ह्या मेंटॉरशिप स्कीमपासून. ही मेंटॉरशिप स्कीम ही मेंटॉरशिप जे त्यांनी सांगितली आहेत नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग, तर ही जी मेंटॉरशिप आहे ही वेगळी आहे. जे टीचर्स गव्हर्नमेंट टीचर्स फक्त बरं का, प्रायव्हेट टीचर्स नाही, गव्हर्नमेंट स्कूलमधून रिटायर झालेत ते टीचर्स स्कूल्समध्ये परत जाऊन स्टुडंट्सला मेंटॉरशिप करू शकतात. ठीक आहे, नीट समजून घ्या. हे ह्याच्यावरती प्रश्न येणार आहे, येऊ शकतो मोस्ट प्रोबॅबली. ह्याची काही डिटेल्स हवी असेल तर मला एकदा तुम्ही ग्रुपवर सांगा, मी तुम्हाला याला एक डिटेलमध्ये एक शॉर्टमध्ये तुम्हाला नोट्स देईल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इसेन्शियल. जिथे पण फर्दर डिस्कस्ड इन क्लास लिहिलं आहे तो कॉन्सेप्च्युअली खूप इम्पॉर्टंट आहे. मग टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन, क्रिएशन ऑफ NETF नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम बनवलं टू स्पियर हेड टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन. काहीच नाही आहे, हे लर्निंग, ऑनलाईन लर्निंग, आपले खूप सारे इनिशिएटिव्ह झालेत आता. तर ह्या सगळ्या खूप साऱ्या इनिशिएटिव्सला कवर करण्यासाठी यांनी काय केलं आहे, किंवा टेक्नॉलॉजीसाठी तुम्ही एक सेपरेट काहीतरी बनवूनच टाका आता, असं त्यांनी एक ऑर्गनायझेशन बनवली. मग कुठे टेक्नॉलॉजी करायची तर ही टेक्नॉलॉजी इन एज्युकेशनसाठी त्यांनी NETF नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम नावाचं एक हे उघडलं आहे, तो स्पेअरहेड टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन. ते काय करेल, एक्सपान्शन ऑफ ऑनलाईन एज्युकेशन अलाउइंग टॉप इन्स्टिट्यूट्स टू ऑफर ऑनलाईन डिग्रीज. ओके, आता आपलं NEP 2020 संपलेलं आहे संपलं आहे. मला सांगा नेक्स्ट टॉपिक घ्यायचा का, आणि टॉपिक नंबर 1 आजच संपवून टाकायचा की उद्या घ्यायचं? 10 वाजलेत, तुम्ही जे म्हणाल ते करूया. रेडी आहे टॉपिक? नो ना, टॉपिक इज रेडी विथ मी, नोट्स पण आहेत. हा बघा, कमिटीज अँड कमिशन ऑन एज्युकेशन 7वां, आणि इथे हा जवळजवळ 5 पेजेसचा टॉपिक आहे, म्हणजे जवळजवळ 1 तास लागेल. ओके, बरं राहू देऊ मग आपण याला, बाकीच्यांचं काय आलं नाही. हां ठीक आहे सर, PDF फाईल सेंड करा. PDF येत नाही आहे का तुम्हाला ग्रुपवरती? मी सांगितलं होतं टीमला. बरं, हे PDFचं ना मी उद्या सॉर्ट करतो, उद्या तुम्हाला वेबसाईटवरतीच मिळून जाईल. तुम्ही लॉग इन कराल, ज्यावेळेस लॉग इन केलं की माय कोर्सेसमध्ये जायचं, तिथून नोट्समध्ये जा, किंवा डायरेक्ट जे वरती तुम्हाला दिसतं नोट्स, किंवा मोबाईलमध्ये साईडला 3 डॉट्स येतात, तिथून क्लिक करून नोट्स जिथे दिसतं, नोट्समध्ये तुम्हाला MPSC ITI मध्ये जसं जाता तुम्ही, MPSCमध्ये जाऊन MPSC ITI मध्ये तुम्हाला हा नोट्स मिळून जातील. ठीक आहे, उद्या 100%. चला, चलो. बरं, काही डाऊट्स आहेत का, कळतंय का, बोर होत आहे का, काहीतरी सांगा मला. काहीतरी कमी वाटतंय तुमच्या इंटरेस्टमध्ये? आज थोडं बरं वाटलं? काही आहे का, काही डाऊट आहे का, बा सर मला कळतच नाही आहे काय सुरू आहे, सर हे खूप वेगळं झालं आहे? व्हेरी गुड सचिन, एक्सलंट. असं काही झालं आहे का कोणासोबत? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, तुम्ही मजा येते आत्ता येऊन, लगेच मजा येते तुम्हाला? कळतं, व्हेरी गुड, थँक्यू. चलो, भेटू मग उद्या. काही डाऊट्स असला, जरी तुम्हाला ह्या कॉमन फोरमवर सांगता येत नाही आहे, माझा नंबर तुमच्याकडे ऑलरेडी आहे, 8080 लास्टला आहे त्यात. ठीक आहे, 8080 वाला नाही, तर माझा नंबर तुमच्याकडे आहे. सो प्लीज डोंट बी शाय ऑर एनिथिंग, जस्ट गिव्ह मी अ कॉल. ओके, चलो, थँक्यू सो मच.